कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर बघा माझा चेहरा किती बोकटा जर झालाय. मी मेकअप तर केला एवढा मोठा, पण दिसायलंय कसं याचं कारण असं आहे की रानात राहण्यानं आणि उन्हात जाण्यानं माझा पूर्ण चेहरा खराब झालेला आहे. मी तर एवढा सुंदर मेकअप केलाय, सुंदर म्हणजे नॉर्मल, पण मी हाताने केलाय. मी हेअरस्टाईल सध्या अशी हाताने केली. इथं पिन लावली, बिंदिया इकडं तिकडं जाऊन येऊन. अजून माझी एक बी रील शूट झाली नाही, कारण आई बिझी आहे. कारण आईनं जर मला रील नाही शूट करून दिली तर मग मला सेल्फी व्हिडिओ काढावं लागतील, पण पूर्ण काढायचेत मला. चला एवढी मेहनत घेतली तर आईला म्हणलं आज माझी मदत कर. आई करणार आहेस का नाही मदत? करते ना नक्कीच. नक्कीच. आईला बघा आज एवढा मोठा उशीर झालाय, किती आरबोळून स्वयंपाक करायली. मी आत्ताच्या एका मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं. कारण मी इकडं मेकअप करत बसले, अजून कपडे धुवायचे तसेच आहेत आमचे. पण आज म्हणलं मी वेळातला वेळ काढून लय वेळ दिलाय मी ह्याला. मी खूप मेहनत घेतली बरं का. चांगला सपोर्ट करा माझ्या रील्सला. मला माहिती एवढं कुणी नाही सपोर्ट करत आहे, पण तरी पण माझं सांगायचं काम आहे त्याच्यामुळं करा. आई तर इकडं आई मला सपोर्ट करतेयच, थोडाफार का होईना तिचा सपोर्ट असतंय मला. तिच्या हातातलं काम सोडून मी तिला रील वगैरे शूट करायला लावते, कारण आपल्याकडं शूट करणारं कुणी नाही. आणि मी किती दिवस झालं सेल्फी स्टिक आणीन 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 म्हणते, पण अजून आणणं झालं नाही. पण आत्ता ना मी लवकरच आणणार आहे, कारण आमच्या इथं बघा आमचं घर असं आहे, पण आमच्या इथे लाईट नसते. लाईटीचा तर लई प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं मग काय चार्जिंगचा लई प्रॉब्लेम आहे. आधी मला पॉवर बँक घ्यायचं आहे मोबाईलसाठी. चला आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे, खूप खुश. कशामुळं खुश आहे कशामुळं नाही मलाच माहिती आहे, पण आज मी खुशच आहे. काय माहिती, माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल, त्रास, काही काही गोष्टी झाल्या, लय काय सहन केलं मी आतापर्यंत. पण आता इथून पुढं मला वाटत नाही मी जास्त काही सहन करेन, कारण इथून पुढं माझं चांगलंच होणार आहे असं मला असं वाटतंय बरं का. असं भास व्हायला की माझं चांगलं होणार आहे, म्हणून म्हणायला लागली तुम्हाला. कसं आहे आता, लोक बघा एकट्या बाईला नाव ठेवतात, काही काही म्हणतात, पण तिचा त्रास, तिचं काय असेल, तिच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही, किंवा एकटी बाई जगणं म्हणजे साधी गोष्ट नाही. जेवढ्या बी जगामध्ये स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी सध्या सोपी गोष्ट नाही. खरंच त्या रणरागिणी आहेत, ज्या एकट्या लढत्यात, एकट्या भिडत्यात परिस्थितीला, त्या रणरागिणी आहेत. मी तर असं म्हणेन, लोक फक्त एकट्या बाईला नाव ठेवतात. ज्यांचं चांगलं असते, जेव्हा त्यांच्यावर वाईट वेळ असते त्यांना सुद्धा कळत असते की हा बाबा आपण लोकांना उगाच नावं ठेवतोय. पण मी माझं कसं आहे, मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण कोणाकडे लक्ष देत नाही. माझे मायबाप चांगले आहेत मला, बस संपला विषय. ते मला नावं ठेवत नाही. आता भांडणाचा तडणाचा विषय राहिला. भांडणं तडणं कुणाच्या घरी होत नाही, प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुलीत. लोक दुसऱ्याच्या इथं भांडणं झाले का म्हणतात हा 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 हसणार, त्यांच्या घरी भांडणं झाले तसंच पाहिजे कोणाला वाटते. त्यांचं काय खरे, नुसते भांडणं करतेत. जरा सध्या त्यांचं जमत नाही, लय अवघड आहे. लेक माहेरात असली म्हणजे लय भांडणं होतेत. काय खरंय बाबा, ती पोरगी इथंच पडली नुसती भांडणं करते, असं काय 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 मला बोलतात. पण ह्याचा विचार करत नाही, सासू सुनाचं बनत नाही. नवरा बायकोचे भांडणं होत्यात घरामध्ये, बहीण भावाचे भांडणं होत्यात, माय लेकराचे भांडणं होत्यात, माय लेकीचे होत्यात. पण माहेरात राहिली की लोकांनाही बोलायला संधीच असते, बरोबर की नाही. आता काही लोकांना राग येईन बघणाऱ्या, पण आला तरी काही हरकत नाही. जे खरं आहे तेच बोलते आणि आम्ही आमचं मत व्यक्त करतो व्हिडिओच्या माध्यमातून. मला तर असं वाटतंय माझे व्हिडिओ साधे सिंपल बघण्यासारखे आहेत, म्हणजे एकदम आमचा सिंपल कंटेंट असतो. जास्त चलत पण नाही, पण अपेक्षित मला नाही की चलन किंवा चलावं. नशिबाचा भाग आहे तो. काही लोकांना एका महिन्यात रिस्पॉन्स भेटलेला आहे, पण आम्हाला 3-3 वर्ष मेहनत करून रिस्पॉन्स भेटत नाही. तरी सध्या मी कधी व्हिडिओ काढायचं सोडलं नाही. कधी कधी माझा मूड खराब असला की मी व्हिडिओ काढत नाही, तेवढाच विषय. पण माझा मूड असला की मी एकदम कॉन्फिडन्सने व्हिडिओ काढते. हे असा मेकअप वगैरे करून वेळ काढून. अजून जेवण नाही केलं, पण व्हिडिओसाठीच बसले मी. एक टाइम जेवण करत नाही. माझी तब्येत सध्या घसरली बघा, आजकाल हाडं दिसायला लागले, चेहरा ब्लर झालाय पूर्ण. कशामुळं, जेवण करी नाही टायमावर. आणि ही इकडं बघा आता ऊन कसलं पडले, कसलं डेंजर ऊन दिसायलं तिकडं. उन्हात गेलं की चेहऱ्याची पार वाट लागायली, आणि शहरामध्ये गेलं की अक्षर मनानं चेहरा खराब भारी होते माझा. मला काय लावायची पण गरज पडत नाही. तर मी लवकरच आता एक गवळणी 2 शूट करणारे, परत हिंदी गाणे 1-2 शूट करणारे, एक मराठी गाणं खेळताना रंगबाई होळीचा. आता माझ्याकडे कलर बी नाही आणि मी रंगपंचमी खेळली बी नाही. आई जायची कामाला आणि मी एकटीच घरी, आणि मोबाईल बंद, माझा मूड ऑफ त्याच्यामुळं. आणि तुम्हाला सांगितलं ती कोर्ट कचेरीचा विषय. आता कोर्ट कचेरी आपल्या नशिबाला येऊन, पण आमच्या नशिबाला आली त्या नीच हरामखोर लोकांमुळं.
काय करणार, आमच्या बाप जन्मी आम्हाला माहीत नव्हतं, पण आमच्या आलंय राशीला. मग तसं काय असल्यावर टेन्शन असणारच. एक तर 7 वर्ष वेळ वाया घालवलाय आम्ही. आमचा वेळ वाया गेला. आम्हाला वाटलं आज नांदवीतेन, आज सुधरतेन, उद्या सुधरतेन, आज क्यू येईन, उद्या क्यू येईन. पण शेवटी त्यांना मला जगू सध्या द्यायचं नाही, मरून जावी अशी अपेक्षा आहे. माय मिली तर सुपारी देऊन मारायची एवढं चित्त्यात. मग ह्यांच्या उरावर आपण हिमतीनं जगायचं असं मी ठरवलंय. मी कधी महाग सरणार नाही आणि डगमगणार नाही. आतापर्यंत डगमगले नाही एवढ्या कमी वयामध्ये. आता तर मी मोठी झाले, समजदार झाले, 2 लेकरं माझे मोठे मोठे होईल. त्यामुळे आता तर मला लय हिंमत आली. त्यामुळे मी हारणार नाही. ते लोक म्हणत असते ही हारली, ही रडते, हिचं काय खरंय, पुन्हा जळून जळून शेवटी जळतात माझ्यावर. मी चांगलं राहते, मी करून दावते, करते. ह्यांच्या मी कधी इजिमान गेले नाही. कारण मला माहिती आहे मी जिथं चुकत नाही तिथं झुकत नाही, आणि जिथं चुकते तिथं झुकल्याशिवाय राहत नाही. कारण माझी काही चूक नव्हती. अत्याचार केले आमच्यावर. ह्या माझ्या आईला, माझ्या बापाला सध्या ह्या लोकांनी एवढा त्रास दिला. आमचे पैसे गेले एवढे मोठे. रात्रंदिवस माझ्या मायबापांनी कष्ट करून लग्न करून दिलेलं माझं. त्यांचा जीव काय म्हणत असन. त्यांच्या पदरी ह्यांच्या शिव्या खायच्या, ह्यांचे रट्टे खायची, आणि कोर्ट कचेरी ह्यांनी दावली. आणि त्यांचं लेकरू बी त्यांच्या दारात. त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल त्यांच्या मनावर. आजही जरी ते बोलत नसतील, पण मनात किती दुःख असेल तुम्ही सांगा. माझं पण लेकरू आहे, मला पण एक मुलगी. आता त्या नीच भाड्याला त्या लेकराची बी किंमत नाही. तिथं मारून टाका म्हणते, पोरीला घाण घाण अर्वच्च्या भाषेमध्ये शिवीगाळ करते. कारण त्या शिव्या सांगायसारख्या सध्या नाहीत. मग सांगू वाटत नाही मला, पण हे सत्य आहे बरं का, काही खोटं नाही याच्यामध्ये. तर मग माझ्या लेकराला जर दुःख लागलं, ठेस लागली, किंवा ती आजारी पडली तर मला त्रास होणार. तिला कुणी त्रास दिला तर मला त्रास होणार. तसंच आईवडिलाचं असते. लेक माता प्रत्येकाला असते, त्यांना सध्या असते. आता सोडा, ही माझं उदाहरण द्यायले. मी तर मला धक्का बसलाय म्हणून मी तर कठोर झाले. माझ्या मनात काही राहिलं नाही कुणाबद्दल, किंवा मी लय किविलवाणी माझं आहे म्हणून सांगत नाही. तर सगळ्या जगाची रीत एक आहे. असं कोणी करायला नाही पाहिजे, पण आमच्यासोबत झालंय. आणि आमच्यासारखे नीच आणि टाकून दिलेले माणसं ह्या भारतात बी नसते जे स्थळ मला भेटलंय. आणि आहे ते त्या लायकीचे म्हणूनच मी असं यूट्यूबवर बोलते. ते म्हणतात हिच्याच्यानं काय होत नाही, व्हिडिओ टाक. नवरा तर मला आमचं काहीच वाकडं करू शकत नाही तू व्हिडिओ टाकून. पण वाकडं कायदा करणार आहे एक ना एक दिवस. एक ना एक दिवस असा येईल की रडायला जागा पुरायची नाही. त्यामुळं दम काढलाय मी, आणि अजून पण दमच काढते मी. आणि मी त्याच्या एका रुपयावर जगले नाही, तर स्वतःच्या कष्टावर. आणि लेकरं बाळं माझ्या आईवडिलांनी सांभाळून लहानाची मोठी करून आज माझं चांगलंच झालेलं आहे. भले मला जागा नाही, घर नाही, दार नाही, ती सध्या मी उभं करण्याची ताकद ठेवणार आहे. थोडा वेळ लागेल, पण सगळं काही करणार आहे मी. एवढंच आईवडिलाला त्रास देणार नाही. उलट एक दिवस मी माझ्याच आईवडिलाला सपोर्ट करीन आणि सुखात ठेवीन. एवढंच ध्येय ठेवलंय मी. वाईट काही ध्येय नाही आहे माझं. आता लोक म्हणतात मला लग्न कर. लग्न तर करायचं नाही मला अजिबात. लग्न करून तर माझी सगळी वाट लागली. आता माझं वय कमी असेल, लोकांना मी बारकी दिसत असेल, पण माझं वय 29 वर्ष रनिंगमध्ये आहे. आणि ह्या वयात काही लोक ह्या पिढीला लग्न करतात, पण मला वाटते मी ह्या वयात अर्ध वय गाठलंय माझं. त्याच्यामुळं मला वाटत नाही की मी लग्न करावं. जे 2 मुलं आहेत, मुलं आपल्याला, भले ते भविष्यात माझं नाव घेऊत नाही तर नाही घेऊत, पण माझं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडणार आहे. मी लग्नाच्या राडीत पाडणार नाही. का कुणाच्या बंधनात राहायचे. एवढं मायबापांनी लग्न केलं, एवढं काय केलं, काय पदरी पडलं. फक्त हर आलेला दिवस रडत गेला. ठोकरा खावा लागल्या, लोकांचा त्रास सहन करावा लागला, लोकांची बोलणे सहन करावं लागले. लोकांनी एकेका ठिकाणी हाकलून दिलं, कामावून हाकलून दिलं, घरातून हाकलून दिलं, किरायाच्या रूममधून हाकलून दिलं. किरायाने राहिले की म्हणायचे ही बाई फालतूच असन, तिला नवऱ्याने सोडून दिलंय, ही मोकळीच दिसतीया, छिनालच दिसतीय. आम्हाला चांगल्या माणसाला काय काय ऐकून घ्यावं लागलं. पण का, वेळ तशी होती म्हणून आम्ही सगळं सहन केलं. पण इथून पुढं सहन करायचं नाही मला, आणि करणारही नाही. मी माझ्या परीनं स्वतःच्या पायावर हिमतीवर जगणार. मी लाचार म्हणून जगणार नाही, स्वाभिमानानंच जगले, जरी कोणाला काय वाटत असतं. पण इथून पुढंच ते जगणार. आणि जास्त काय नाही, ह्या इथल्या गाववाल्या लोकांसाठी बोलत नाही किंवा नातेवाईकासाठी बोलत नाही. मी फक्त ऑनली वन त्या लोकांसाठी बोलले. त्यांच्यासाठी ते दुश्मन आहेत खास माझे. हे बाकीचे बोलतात, हे गाव झालं, हे भावकी झालं, हे पाहुणे झाले, हे फक्त बोलायला असतात. बोलू जात, काय फरक पडत नाही. जे झालंय ते बोलणार आहेत, बोलतील, बसतील त्यांच्या घरात, काही करणार नाहीत. बोलतील, ह्याच्या पलीकडे काय करणार आहेत, माझं काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं त्या लोकांसाठी मला जगायचे, त्यांच्या नाकावर टिचून जगायचे मला, की मी काय होते आणि काय आहे हे दाखवून देणार आहे मी.
तुम्ही जे माझ्याबद्दल विचार ठेवलेत की मला मारून टाकायचं, मला सुपारी द्यायची, हिला जमिनीत हक्क मिळू द्यायचा नाही, माझ्या पोरांना काही द्यायचं नाही, ते लेकरं मरून गेले पाहिजेत, पण मी तसं होऊन देणार नाही. मी दम काढलाय म्हणजे काहीतरी डोक्यानेच दम काढलाय. काही गोष्टी बोलून दाखवणार नाही, फक्त वेळ आली की करून दाखवणार आणि केल्यावरच मी आता बोलणार. आता इथून पुढे मी त्यांना कुठला फोन करणार नाही किंवा म्हणणार नाही तुम्ही घटस्फोट द्या, तुम्ही मोकळे करा, तुम्ही मला पुडगी द्या, जमीन द्या. नाहीतर नांदायचं तर ती नांदवायचं असतं तर इतक्या दिवस मला त्याने इथं ठेवलं नसतं, त्याने दुसरं लग्न केलं नसतं. ती नांदवू शकत नाही, नांदविणार नाही आणि त्याची लायकी बी नाही आता माझ्या जवळ उभा राहायची. आणि ती जरी म्हणत असलं ना ती धंद्यावाले आणि मी त्याला, अरे मीच तुझ्याकडे यायच्या विचारात नाही, मी तुला 1000 वेळेस म्हणलं घटस्फोट पाहिजे, पण तू गुढीत ऐकलं नाही. तुला माझं चांगलं होऊ द्यायचं नव्हतं कसंच, आणि तुला मला असं सपशेल सोडून द्यायचे, पण तसं होत नसते. आणि आता ह्या गोष्टी बोलून दाखवायच्या नाहीत, करून दाखवायच्या. करून दाखवायची वेळ आलेली आहे. वेळ लागेल, लेट पण थेट. कार्यक्रम फिक्स. फिक्स म्हणजे फिक्स कायद्याचा. मी तुमच्यासारख्या हागऱ्या धमक्या देत बी नाही. मला कोणाला मारून टाकायचंय, कोणाला सुपारी द्यायची, माझ्याच्यानं ते पाप होऊ बी शकत नाही, ते करू बी शकत नाही. आम्ही एकदम स्वच्छ आणि निर्मळ लोक आहेत. आम्ही कुणाचं वाईट करत नाही, आम्ही कुणाचं वाईट चितत नाही, आम्ही कर्म चांगले करतो. म्हणून देव सध्या आम्हाला रस्ते आणि यश चांगलं देणार. आणि आमच्या बाळूमामाची कृपा आमच्यावर आहे. आमचा दुश्मन आमच्यापासून लांब कसा जाणार ते त्याला माहिती, तेच ती बघून घे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मारायच्या धमक्या बी देत नाही, देणारही नाही. आम्ही आमच्या कायद्याच्या वाटा आम्हाला मोकळे आहेत पहिल्यापासूनच. पण थोड्या अडचणीमुळे आम्ही शांत होतो. आम्हाला काही धोकेबाज माणसं भेटले म्हणून आम्ही शांत होतो. आता म्हणलं ना लेट पण थेट होणार. कार्यक्रम फिक्स म्हणलं की फिक्स. पण आम्हाला तुमच्यासारखं धमक्या द्यायच्या नाही, काय नाही. कायद्याच्या पुढं हात तर सगळ्यांना टेकावं लागलेत. कायदा सगळ्यांसाठी आहे. कायदा नसता तर सगळ्यांनी तुमच्यासारखंच केलं असतं. गुंडगिरी, धमक्या देणं, त्रास देणं, लोकांचं वाटोळं करणं, हे तुम्हाला वाटतंय. आम्ही गरीब आहेत, आमचं घर असतंय, आमचं घर चांगलं नाही, पण एक दिवस आमचं चांगलं होणार आहे. चला, मला कॉल येतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत नक्कीच मांडा. माझा मेकअप कसा वाटला हे पण सांगा. आणि माझ्या रील शूट करणारे चांगला प्रतिसाद द्या. बाय बाय, टाटा.